खेळ या दोन्ही बॅटरचा राहिला होता. ते दोन बॅटर आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. डावाची सुरुवात करण्याकरता त्यांच्या विरोधात बॉलर असेल बोबत बॉईज बोबत पाडा संघाच्या माध्यमातून विशाल जाधव बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. 3 ओव्हरचा मॅच. पहिला सहेश फरले स्ट्राइक एंडला, नॉन स्ट्राइक एंडला विकास हरबटे. विशाल जाधव बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. पॅव्हलियन एंड करून मारा करेल. विशाल जाधव षटकातील पहिला बॉल. स्ट्राइक एंडला जयेश. फुल टॉस बॉल, बेस्ट टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे आणि नो बॉलचा इशारा आलेला पंचांचा. भीमर चेंडूची हाताळणी केली होती बॉलर विशाल याने. वन प्लस वन या 2 धावा मिळतील. या 2 धावाने अकाउंट ओपन झालेला आहे. शिवातून 1 धावाने ऑफ द मार्क झालेला बॅटर विकास हरवटे. संघाचं देखील धावसंख्या पोहोचवलेला आहे धावफलकावर 3 या अंकांवरती. धावसंख्या 3 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. जबरदस्त बॅटिंग करावी लागेल पहिल्या 3 ओव्हरमध्ये या दोन्ही बॅटरला. 30 ते 40 धावसंख्येपर्यंत पोहोचवावं लागेल धावसंख्या. सुंदर फटका. चेंडू जायला लॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होते स्क्वेअर लेगच्या दिशेने. खराब तिथे रक्षण पाहायला मिळतोय आणि चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि त्या फिल्डरची बदली झालेली आहे. या चौकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली आहे. एकंदरीत 7 या अंकांवरती धावसंख्या आपण पाहत आहोत. 2 बॉल टाकून झालेले आहेत. 7 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. विशाल जाधव बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल बॉलर. षटकातील 3रा बॉल असेल राऊट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस सुंदर फटका. चांगलं कनेक्शन. चेंडू जाईल डीप मिड विकेटला. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. बॉलची फेकी होईल तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावाने संघाची धावसंख्या 9 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. जबरदस्त सुरुवात करतात दोन्ही बॅटर विकास आणि जयेश. त्यांच्या माध्यमातून 9 धावा एकंदरीत बनवल्या गेलेल्या आहेत. बॉलर तयार विशाल जाधव. यावेळेस सुंदर फटका. लॉफ्टेड ड्राइव्ह हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. सुंदर झेल आणि फलंदाज होईल बाद. तो म्हणजे जयेश. बॅक टू द पॅव्हेलियन. गॉन. धन्यवाद डीजे. पहिला धक्का लागला गेलेला आहे शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पडा या संघाला. जयेश फरले हा बॅटर बाद झालेला आहे. चांगले प्रयत्न त्याने केले होते धावसंख्या उभारण्याकरता परंतु झेल देऊन तो बॅटर बाद झालेला आहे. त्याच्या जागेवरती गणेश फरले मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. गणेश आणि विकास हे 2 बॅटर असतील मैदानाच्या आतमध्ये. विशाल जाधव विकेट प्राप्त करतोय. कॉन्फिडन्स लेवल हाय झाला असेल या बॉलरचा. षटकातील नेक्स्ट बॉल असेल फुलटॉस बॉल. चेंडूला ऑन साइडला वळवलेला आहे. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण. फेकी होईल तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट करतायत दोन्ही बॅटर. या 2 धावाने संघाची धावसंख्या 11 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. शेवटचा बॉल बाकी असेल. 5 बॉलचा खेळ झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 5 बॉलचा खेळ झालेला आहे. 11 धावा खर्च केलेल्या आहेत बॉलर विशाल याने. शेवटचा बॉल टाकण्याकरता सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅक वर राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्ट्राइक एंडला गणेश असेल. 2 या अंकावरती खेळतोय गणेश फरले हा बॅटर. स्ट्रायकिंग एंडला असेल विशाल जाधव. शेवटचा बॉल. यावेळेस
चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाहीये, चेंडू जाईल आता मात्र डॉट. षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे शिवसाई पलशाचा पाडा संघाची 1 गडी बाद 11 धावा. भावेश हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. पहिल्या ओव्हरमध्ये विशाल जाधव याने 11 धावा खर्च केलेले आहेत. 1 विकेट त्याला प्राप्त झाले होते. तर भावेश भंडारी या ओव्हरमध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल आपण पाहणार आहोत. स्ट्राइक एंडला बॅटर विकास यामुळे सुंदर फटका. लॉफ्ट डाऊन ड्राइव्ह, चेंडू जाईल स्क्वेअर लेगला. चेंडू पडते नो मॅन्स लँड मध्ये, चेंडू ट्रॅव्हल होईल डीप स्क्वेअर लेगला. सुंदर बॅकअप झालेला आहे बॉलला. बॉलची फेकी होईल. तत्पूर्वी या 3 धावा कंप्लीट करतायत दोन्ही बॅटर. धावसंख्या 14 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 14 धावा ऑन स्कोर कार्ड लागल्या गेलेल्या आहेत. जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग करतायत दोन्ही बॅटर. विकास अँड गणेश त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे धावसंख्येची आकारणी करत आहेत आपल्या संघांकरता. या पहिल्या इनिंग मध्ये हाफ ट्रॅक बॉल हुक केला, बॉलला चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. हाफ टकर बॉलची मेजबानी होती बॅटरला आणि त्या बॉलला नक्कीच पाठवलेला आहे डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्येला आकार 20 या अंकांवरती धावसंख्या पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 20 धावा. जबरदस्त यावेळेस बॅटिंग करतात दोन्ही बॅटर. विकास अँड गणेश चांगल्या प्रकारे पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा त्यांचा मानस आहे. त्याला रोखण्याकरता भावेश भंडारी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. षटकातील पुढील बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होईल. हाफ ट्रॅकर बॉल, सुंदर फटका हवेमध्ये, चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल आणि फलंदाज बाद. कार्य केलेला आहे ऑन साइडला. तीन बॉल टाकून झालेले आहे. विकेट टेकर बॉलर आहे या संघाचा. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर भावेश भंडारी. राईट आर्म ओव्हर द विकेटने बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. भावेश स्ट्राइक एंडला चंद्रकांत फरले असेल. यावेळेस मॅनातून तलवार काढली होती परंतु वार काही झालेला दिसत नाहीये. चेंडू जाईल यावेळेला डॉट. फटका मात्र खेचण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल डॉट. फुटवर्कचा वापर होताना दिसत आहे. षटक संपलेलं आहे दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा या संघाची 21 धावा. तिसरं षटक टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल बॉलर बोबत बाईज बोबत पाडा संघाच्या माध्यमातून मिस्टर रोशन नानकर. रोशन नानकर मिस्टर चॉकलेट बॉय ऑफ बोबत पाडा म्हणून नक्कीच तो प्रसिद्ध आहे अशी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली गेलेली आहे अमृत यांच्या माध्यमातून. रोशन तयार.
षटकातील पहिला बॉल. या वेळेला खरा बॉलची हाताळणी. काय करते मैदानाच्या आतमध्ये फलंदाज होईल बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये मिस्टर विकास हरवटे. वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. धन्यवाद DJ. चंद्रकांत फरले हा बॅटर बाद झालेला आहे. तर नवीन बॅटर अजय फरले इंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. वाईट बॉलची हाताळणी करते बॉलर रोशन नानकर. त्याच्या माध्यमातून जबरदस्त कमबॅक त्याला करावं लागेल. स्वैर मारा करतोय हा बॉलर. शेवटचा ओव्हर टाकण्याकरता सज्ज झालेला आहे. या पहिल्या इनिंग मध्ये डेथ ओव्हर स्पेशालिस्ट आहे हा बॉलर. चांगली बॉलिंग करावी लागेल या बॉलरला. मागील 2 ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च झालेल्या आहेत. रोशन नानकर सज्ज होईल. षटकातील पहिला बॉल असेल. स्ट्राईक एंडला अजय असेल. यावेळेस मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. अपील केलेला आहे लाऊड. आणि फलंदाज बाद होईल मिस्टर अजय फरले. बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद DJ. जबरदस्त कमबॅक. रोशन याच्या माध्यमातून विकेट प्राप्त झालेली आहे. या बॉलरला पहिला बॉल वाईट टाकला तर आता मात्र विकेट टेकर. विजय शेठ पाटील चषक आज. विजय शेठ पाटील चषक आज. विजय शेठ पाटील चषक. धन्यवाद DJ. धन्यवाद. गाडीची काच मांडवाच्या. हा यस. काच फिरवायची. हा यस. काच फिरवायची आहे. यावेळेस चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. सुंदर क्षेत्ररक्षण बॅकअप झालेला आहे. बॉलला एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 23 वर पोहोचली गेलेली आहे. जबरदस्त बॉलिंग रोशन याच्या रोशन तयार. नेक्स्ट बॉल या षटकातील असेल. जबरदस्त बॉलिंग करतोय. आपटाकर बॉल बॅट चेंज. विकेट किपर चुकतोय. चेंडू जाईल शॉर्ट फाईन लेगला. चेंडू जाईल डॉट. चार बॉल टाकून झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. रोशन नानकर जबरदस्त बॉलिंग त्याच्या माध्यमातून. चांगल्या गुणवत्तेचा हा खेळाडू आहे. चांगल्या क्षमतेने चांगल्या प्रकारे बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. हाफ टकर बॉल फोर्स केला. बॉलला चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता परंतु हलकीशी मिसफील्ड झालेली आहे. आणि या 2 धावा कंप्लीट करतायत दोन्ही बॅटर. या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर 25 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 25 धावा. धावसंख्येला पूर्ण विराम लावण्याचा प्रयत्न करतायत रोशन नानकर हा बॉलर. 5 बॉल टाकून झालेले आहेत. शेवटचा बॉल या षटकातील असेल. स्ट्राईक एंडला विकास हरवटे हा बॅटर असेल. हाफ टकर बॉल ऑर्थोडॉक्स स्टाईल में चेंडूला टॅप केलेला आहे. चेंडू जाईल मिड ऑनला. मिसफील्ड. आणि या 2 धावा कंप्लीट करताय दोन्ही बॅटर. षटक संपलेल्या 3रं. धावसंख्या संघाची झालेली आहे 27 धावा. आणि 28 धावांचं लक्ष्य असेल बोबत बॉईज बोबतपाडा या संघाला. 3 बॉल 3 ओव्हर्स मध्ये
28 धावांचं लक्ष असेल. अठ्ठावीस धावांचं लक्ष असेल. विजय पाटील शेठचं नाव बघा गाजतंय वसई शहरामध्ये. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. थोडंसं थांबवते तुम्हाला. दोन कॅप्टन्सना मी रिक्वेस्ट करतोय आणि आलेत तर इकडे. टॉस आहे तो आपण कंप्लीट करूया. सेकंड सेमीफायनल जी आपल्याला बघायला मिळेल. चला कॉइन स्पिन करण्यासाठी मी रिक्वेस्ट करतोय. बॅटर देखील एंटर करा मैदानाच्या आतमध्ये. टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा दोन कॅप्टन्स. तिथे आमचे आयोजक देखील सज्ज असतील कॉईन घेऊन. आणि कॉईन स्पिन करण्यासाठी मी विनंती करेन या अविनाशजी ठाकरे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते हा सेमीफायनल दोनचा मॅच असं आपण बघितलं तर टॉस कॉईन स्पिन करूया. मंच मात्र सेट आहे. आता या मंचावर आपण बघितलं तर मग एक चांगला खेळ करून पुढे फायनलला जो आहे त्या दिशेने वाटचाल व्हायची. टॉस बॉक्समध्ये टॉस टॉस जिंकला गेला आहे सोनसरी स्पोर्ट्स टीमकडे आणि डिसिजन पेंडिंगमध्ये ठेवलं आहे. आज बघितलं तर ज्याप्रमाणे खेळ राहिला गेला आहे छान. आज वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सचिव अविनाशजी ठाकरे देखील इथे आज आम्हाला लाभले गेलेत. आणि मंचावर आपण बघितलं तर आदरणीय सन्माननीय पुंडलिकजी पाटील साहेब देखील आहेत. या स्पर्धेचे प्रायोजक आहेत. मयूर यांनी आमच्यापर्यंत सूचना पोचवली की आम्ही टॉस जिंकलं आहे तर मग आम्ही बॉलिंग निवडली आहे आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली या टीमला. मागच्या 3 दिवसामध्ये आपण बघितलं तर जे क्रिकेट आपल्याला बघायला मिळालं आहे प्रत्येक खेळाडूने आपण बघितलं जी जाण मात्र मेहनत करून आपण पाहू शकतो. या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचं आपण पाहिलं तर मग पराक्रम मात्र नक्कीच उंचावण्याचा प्रयत्न केला गेला. आज आपण बघितलं तर जे कार्य केलं आहे ना त्या कार्यांना मात्र आपण बघितलं तर यश मात्र आपण पाहिलं तर मिळेल. परंतु कोणत्या संघाचं मात्र यश मोठं असेल परंतु यशच असतं कारण की छोटं नसतं किंवा मोठं असतं. परंतु हरकत नाही आहे. आपण बघितलं तर एखादा संघ आपण बघितला तर मग आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल. एखादा संघ पाहायला विशाल हे दोन बॅटर्स विकासच्या हातामध्ये बॉल आहे. कॉमेंट्री बॉक्स एंड करणे आपण पाहू शकतो. मारा करतोय विकास सरवटे. आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवर लेग कटर चेंडूच्या हाताने केली जाते. पहिला हात सुटला होता परंतु आपण पाहिलं पहिल्या बॉलवर एक पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न. लक्ष आहे जिंकण्यासाठी आपण पाहिलं 28 धाव्यांचा 28 रन्स स्कोर हा पूर्ण करावा लागेल फायनल मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी. बघा कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे डू और डाय ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना तर जो प्रयत्न मोठा करेल त्याला तर डेफिनेटली पुढे जाण्याचा मात्र आपण पाहिलं तर रस्ता सापडेल. फ्लाइट दिली जाते. चेंडू हवेत आहे. फिल्डर 1 आणि 2 कॉलिंग नव्हतं. कॅच व्हायला हवा होता. चुकीचं क्षेत्ररक्षण म्हणू शकतोय.
आणि इकडे आपण पाहिलं तर जो कॅच कलेक्ट व्हायला हवा होता तो कॅच ड्रॉप झाला. टक्कर होताना पाहायला मिळते. दोन क्षेत्ररक्षक तिथे पुढे येताना पाहायला मिळाले. अजय आले होते, कदाचित गणेश देखील होते की काय तिथे पाहू शकतो. आपण भरपूर नाही, गणेश तर इकडे आहेत आणि आपण पाहिलं तर मग आता थोडंसं चेंजेस होताना पाहायला मिळत आहे. चुका होत आहेत. धावा मात्र आपण बघितलं तर या क्षणाला कॅचेस विन द मॅचेस म्हणू शकतो आपण. कॅच सुटला जातोय, धावा मिळाल्यात 2. पुन्हा एकदा आपण पाहिला तर मग बॅटर स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत राकेश. हो हो हो, नेमकं चाललंय काय, कसं पण का होईना धावा हवी आहे ना. हो येईल थोडंसं पण बघितलं तर लेग बायचा इशारा मात्र मिळाला. हे कासी आहे ते विकास यांच्या पण बघितलं तर मग फिरकी जादू गोलंदाजी आपण केला तर कमालीची गोलंदाजी करण्याची क्षमता ठेवतोय. आश्चर्यचकित करू शकते बॅटरला. सरप्राईज चेंडूच्या हाताने करताना बघितलंय त्याला आपण. जास्त असतं लेग ब्रेकचा मारा. पुन्हा एकदा आपण बघितलं प्रॉपर टायमिंग नाहीये. विकास गोलंदाजीमध्ये आपण बघितलं तर जास्त असतं प्रमाणे आपण बघितलं गती देत नाहीये. लेग कटर चेंडूच्या हाताने करतोय, परंतु फायदा जितका जास्त घेता येईल तितका घेतला जातोय बॅटरच्या माध्यमातून. बॅटरच्या थ्रू पाहिलं आपण तर धावा इथे जोडल्या जात आहे. आता विकास म्हणतायत काहीतरी हवं आहे, चेंजेस करण्याचा प्रयत्न केला जाईल का क्षेत्ररक्षणामध्ये. तर शिवसाई स्पोर्ट्स टीम हा विचार करते की 27 धावा आम्ही केल्यात, समोरच्या टीमला 28 करायच्या, परंतु त्या करत असताना ना आपण आसान म्हणजे सोप्या पद्धतीने नाही करून द्यायचे. अडथळा निर्माण करूया आणि त्यांना रोखूया पुढच्या दिशेने जाण्यासाठी. सध्या आपण बघितलं तर मग बॅट ही आहे ना ती चेंज केली गेली बॅटरने. विशाल स्ट्राईक एनकडे आले, अपील केली जाते. आपण पाहिलं तर प्ले अँड मिस डॉट चेंडू. धाव संख्या फलकावर आपण पाहिले 7 आहे. चेंडू कंप्लीट झालेत या ओव्हरमध्ये आपण बघितले तर आमचे ऑफिशियल आम्हाला सांगतायत 5, म्हणजेच लिमिट ठेवलंय. बघा सिंगल डबल आलेत परंतु बाउंड्रीज नाही दिली आहे, सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि ती हवी आहे बोबत बॉईजला, ती दिली नाही आहे. अगेन्स्ट द स्पिन फटका खेळलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. फोल्डर आहेत तिकडे, गणेश चांगले फोल्डिंग करतायत. चेंडूला थ्रो केलं गेलं, धाव कंप्लीट झाली. एकच्या व्यतिरिक्त जास्त काय मिळणार नाहीये. पहिलं षटक कंप्लीट झालंय, सक्सेस झालंय. पहिल्या षटकामध्ये विकेट नाही मिळाली आहे परंतु धावा देखील दिल्या नाही आहेत ज्या अपेक्षित होत्या त्या म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमला. बोबत बॉईज टीम पाहिली आहे पहिल्या ओव्हरमध्ये ज्याप्रमाणे त्यांची वाटचाल झाली 8 या आकड्यावर पोहोचले, कारण की लक्ष्य 28 आहे आणि ते पूर्ण करत असताना 8 म्हणजे आता येणारे चेंडू 12 आणि 12 चेंडूमध्ये 20 धावा. हे बघा कॉम्पिटिशन इथे आता मात्र रंगतदार होताना पाहायला मिळेल, कारण की आता जे सत्र आपल्याला बघायला मिळालं थोडंसं लेग ब्रेक गोलंदाज होता, त्यामुळे थोडंसं बॅटरने खेळण्याची कठीणता निर्माण झाली होती. आता नेमकं काय होईल की या वेळेला ना थोडंसं बॅटर देखील विचारधारा मात्र त्यांची बदलतील, कारण की आपल्याला ही मॅच जर जिंकायची 28 धावा चेस करायची आहेत तर मग पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्यात ना, या ओव्हरला आपण टार्गेट करूया. जर शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच आपल्याला सोपा करायचा आहे, परंतु तो प्रयत्न होताना पाहायला मिळेल का. चर्चा रंगली गेली आहे, बॉलर कोणता वापरला जाईल पाहूया. अजय फरले बॉलिंग ट्रॅकवर येताना आपल्याला बघायला मिळतील. आता ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर त्यांच्याकडे देखील क्वालिटी आहे, ज्याप्रमाणे म्हणतायत ना ज्याप्रमाणे हातोड्याचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवाचं रूप येत नाही, त्याचप्रमाणे संकटाचे घाव सोसल्याशिवाय माणसाचं आयुष्य देखील मात्र घडत नाही आहे. आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर मग इथे आयुष्य घडवायचं आहे आणि ते आयुष्य मात्र आपण पाहिलं घडवत असताना आपण बघितलं तर इतर काही गोष्टींना देखील आपण पाहिलं तर मग लक्ष द्यावं लागेल, कारण की काय आयुष्य कसं घडवायचं आहे. तर 28चं लक्ष मात्र आपल्याला प्राप्त करायचं, परंतु हे लक्ष प्राप्त करत असताना अडथळे तर येतील, परंतु त्या अडथळ्यावर कशा प्रकारे मात करायचं आहे पाहावं लागेल. अजय बॉलिंग ट्रॅकवर पहिला चेंडू ओव्हर द विकेट, कमेंट्री बॉक्स एंड मारा करतील. डॉट चेंडू येतोय, डॉट पाहिला पण तर विशाल थोडंसं स्ट्रगलीचं क्रिकेट खेळत आहेत बोबत बॉईज टीम. आज मला वाटतं काहीतरी थोडासा चेंजेस बघायला मिळतोय या टीम मध्ये. रवी बघा आपण बघितलं तर रवी नाहीत, रोशन नाही आहेत आणि त्यामुळेच आपण पाहिलं की का नाही आहेत त्याचं देखील कारण आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे, परंतु आपण पाहू शकतो त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचा फटका या 2 खेळाडूंचा लागतोय. समोरच्या दिशेने फटका खेचलाय, जयेश तिकडे आहेत, तर सुंदर कॅच कन्वर्ट केला जातोय आणि पहिला धक्का मात्र आपण पाहिला दिला जातोय विशालच्या रूपाने. पहिली सफलता जाईल अजयच्या खात्यामध्ये आणि पहिला पण तर परतावं लागेल विशालला. हताश निराश नाराज मनाने डगआउटच्या दिशेने पहिली सफलता शिवसाई स्पोर्ट्स टीमला मैदानाच्या मध्ये.
या वेळेला आपण बघितलं फटका हवेत खेचला, आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये बॅटर नाही भावेश भंडारी, मात्र या वेळेला पडलाय बॉलरवर भारी, ठोकलाय आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये धमाकेदार सिक्सर, 6 धावा. चकड्यावाला आला रे आला चकड्यावाला ना बसून चकड्यामध्ये दादा बसून चकड्यामध्ये आमचं शरद दादा शादा 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 शादा. ओव्हर आपण बघितलं तर ज्याप्रमाणे चांगला मित्रमानेनं चालला होता, परंतु एक मोठा फटका, धावसंख्या पोचली 14, आणखीन 14 हव्यात 9 मध्ये. आता हा बॉल पाहिला आपण तर ऑफस्टम्पच्या अगदी जवळ फेकला जातोय, वाईड लाईनच्या बाहेर आहे, क्रॉस केली वाईड लाईन, वाईड मात्र इशारा मात्र मिळाला आहे आणि लगेचच आपण बघितलं की मग विकेट किपरच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आणि आमच्या पंचांच्या माध्यमातून टी फॉर थर्ड अंपायरचा मात्र आपण बघितलं तर इथे मग तिसऱ्या अंपायरला आमच्या इन्व्हॉल्व केलंय इथे फेममध्ये. चला तिसऱ्या अंपायरला आपण बघितलं तर मग आता बघा तिसऱ्या अंपायरचा जर विचार करायचा झाला तर त्यांनी आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवलं गेलं लगेचच आणि त्यांनी सांगितलं की हा जो बॉल आहे ना बॉलरला पुन्हा फेकावं लागेल कारण की वाईड आहे. बघा वाईडचा इशारा मात्र मिळाला आहे. चेंडू असतील 9 आणि जिंकण्यासाठी आता 13 धाब्यांची गरज आहे. ना कदबडा ना पदबडा, मुसीबत में जो खडा वही होता है सबसे बडा. आपण पाहतोय सन्माननीय अनिकेत जे वर्तक साहेबांचं आगमन. बॉल हवेत, कॅच कंप्लीट केला जाईल. भावेशचा खेळ मात्र समाप्त केला जातोय. गणेश मात्र आउटफील्डचे चांगले खेळाडू आहेत. आतापर्यंत दुसरा कॅच त्यांच्या माध्यमातून कन्वर्ट होताना पाहायला मिळालाय आणि इकडे आपण पाहिला तर दुसरा मोठा धक्का बोबत बॉईज बोबतपाडा या टीमला भावेशला परतावा लागेल डगआउटच्या दिशेने. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये, जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. तो आखाडा नक्कीच बैलगाडीचा, परंतु हा आखाडा आपण आहे क्रिकेटपट्टूंचा, परंतु या आखाड्यामध्ये आपण बघितलं तर मग कोण कोणावर करायचं आहे. रोशन नानकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. बघा आता बॉल शेष आहेत या इनिंग मध्ये आपण बघितलं आणि या ओव्हर मध्ये आपण बघितले तर 2. समोरच्या दिशेने पायाचा वापर केला होता जयेश आलेत पुढे. 1-2 नितीन पाहताय चेंडूला पकडण्याचा प्रयत्न करतायत. चेंडूची फेकी येताना पाहायला मिळते आणि पाहतो या वेळेला नेमकं झालंय काय. 1ला 2, 2ला 3 आपण पाहिलं तर मग 3 धावा कन्वर्ट केल्या गेल्या आता आणि ह्या धावा टोचतील डेफिनेटली. ज्याप्रमाणे आपण गेलो तर धाव फलकावर धावा वाढल्या त्या 3ने धावसंख्या पोहोचली गेली आहे 18च्या घरामध्ये. म्हणजेच आता जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 10 धाव्यांची आणि शेष असतील चेंडू ते म्हणजेच 7 चेंडू आणि 10 धावा. मॅच आपण पाहिलं तर रोमहर्षक स्थितीमध्ये येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा समोर खेचला जाते फटका. जयेश आहे तिथे आता सुंदर फिल्डिंग त्यांची पाहायला मिळते. एकच धाव मात्र आपण पाहिलं तर बघा 3 धावा गेला. थोडंसं आपण बघितलं की बॉलर नाराज झाले अजय, पण नेमकं झालंय काय. आत्ता मॅच जिंकण्यासाठी 6 चेंडूचा खेळ शेष मैदानाच्या आतमध्ये. हा 6 चेंडूचा शेष खेळ मात्र ठरेल का खास विशेष, कारण की जिंकेल कोण आणि कोण मात्र पहिला संघ मात्र ठरेल जो या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये अगदी थाटामाटामध्ये एंटर करेल. पाहूया. व्हेरी मच. बॉलिंग ट्रॅकवर येत आहे जयेश फरले. शिवसाई स्पोर्ट्स पल्शाचा पाडा टीमचा आता मात्र आपण बघितलं तर मोमेंटम थोडंसं आपण बघितलं बाजूला वळवण्याचा प्रयत्न केला जातोय. 6 मध्ये 9 बॉल हवेत, फिल्डर बॉलच्या खाली आणि पहिल्याच बॉलवर जयेश फरलेला मोठी
राकेशची विकेट मिळाली आहे. सफलता मॅच मध्ये आपण पाहिलं तर बोबत बॉईज टीम थोडस संकटाचा सामना करताना पाहायला मिळतोय. या वेळेला मात्र शिवसाई स्पोर्ट्स पल्शाचा पाडा संघाचा मात्र आपण आपल्याला बोलबाला या मॅच मध्ये होताना पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. इकडे आपण पाहू शकतोय विकेट पहिल्याच बॉलवर मिळवले गेले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता आलेत विशाल मोहनकर. दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर रोशन नानकर त्याने 3 धावा मात्र घेतल्या पण ते नॉन स्ट्राईक एंडकडे. आता नेमकं आपण बघितलं की विशाल आले तर बघा भावेश बाद झाल्यानंतर राकेश यांची जबाबदारी वाढली, ते देखील बाद झाले. 9 धाव्यांची गरज. हा बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला टप्पा निवडला जातोय. गुडलँड स्पॉटवर चेंडूच्या हाताळणी. विकास सरवडे जयेशला म्हणतायत की या क्षणाला मॅच मध्ये आपण कमबॅक केलंय, चांगली बॉलिंग करायची, चांगला टप्पा. आणि परंतु दुसऱ्या बाजूने बोबत बॉईज टीम पाहिली तर आज जे प्रमुख खेळाडू नाही आहेत त्या खेळाडूंची नक्कीच कमतरता जाणवते. परंतु लढाई लढली जाते. मॅच आपण पाहिली आहे तर ट्विस्ट निर्माण आहे, कारण की आता चेंडू 4 आणि जिंकण्यासाठी 9 धावा. हा चेंडू आपण पाहिला तर सरळ चाललाय पुन्हा विकेट किपरच्या हातामध्ये. आपण पाहिला तर येताना पाहायला मिळतोय निर्धाव. म्हणतायत ना जीवनात आणि जेवणात ठेचा खाल्ल्याशिवाय मजा येत नाहीये. आणि त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो यावेळेला आता मजा तर आली आहे मॅच मध्ये, कारण की शिवसाई स्पोर्ट्स टीमला मात्र असं दिसून आले की मॅच आपण पाहिले आपल्या बाजूने वळवले, परंतु 3 जे चेंडू आपण पाहिले ना तर आतापर्यंत धावे की नाही. आता 3 मध्ये 9 पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक पाहिलं आपण तर येताना पाहायला मिळतोय निर्धाव. इकडे आपण पाहिली तर मॅच कठीण 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 आणि भरपूर कठीण आता होते. जयेश फळलेचा स्पॅल पाहतोय आपण, गेमला चेंज करताना पाहायला मिळतोय. आता चेंडू राहिले शेष 2 आणि या 2 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धाव्यांची गरज आहे, ती म्हणजेच 9. 2 चेंडू 9 धावा. बघा इथे आपण पाहिलं या बॉलवर एक आता मोठा फटका आला नाहीये तर मग ही मॅच आहे ना बोबत बॉईज टीमसाठी कठीण होईल. अराउंड द विकेट जयेश मारा करताना बघायला मिळत आहेत. इथे समोर बॅटर विशाल. क्रॉस खेळला, डॉट गेला. मॅच पाहिली आता पूर्णपणे हातामध्ये आली आहे, परंतु पाहिलं आपण तर संपली नाहीये. हातामध्ये आले परंतु संपली नाहीये, कारण की इकडे आपण पाहू शकतो की एक चेंडू आहे आणि एका चेंडूमध्ये आपण बघितलं तर मग 9 धाव्यांची गरज आहे. सध्या तरी आपण पाहिला तर एखादा चमत्कार पुन्हा एकदा मॅच मध्ये आणू शकतोय बोबत बॉईज टीमला, पण नेमकं काय पाहतोय या वेळेला जयेश. एक चेंडू आणि 9 धाव्यांची गरज आहे. समोर बॅटर तयार. हा बॉल खेचलाय, जाईल बाउंड्रीच्या दिशेनं. फिल्डर आहेत तिकडे, अडवण्याचा प्रयत्न, परंतु हा मॅच जिंकला गेलाय. शिवसाई स्पोर्ट्स पल्शाचा पाडा संघाच्या माध्यमातून सुंदर कामगिरी पाहायला मिळाली आहे. लक्ष होतं आपण पाहिलं जिंकण्यासाठी 28 धाव्यांचं, आणि ते लक्ष मात्र आपण पाहिलं तर मात्र पूर्ण करू दिलं नाहीये. आणि चांगल्या प्रकारे बॅटिंग बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाले. सामना जिंकत मात्र पहिला संघ मात्र ठरला गेला या स्पर्धेमध्ये. आदरणीय सन्माननीय श्री विजय